उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी कधी-कधी भाजीची चवही लागत नाही आणि आपल्याला अशा पद्धतीने लाल चुटक चटणी खावा वाटते. तर आज मला ही ना पाट्यावरची लाल लसूण भरपूर घातलेली अशी चटणी खावी वाटली. तर लाल मिरच्या आणि मीठ वाटून घ्यायचं आहे बारीक आणि भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहे. तर शेतातला लसूण निघालाय, लसूण ओला आहे तर भरपूर असा लसूण सोललाय आणि छान अशी पाट्यावर चटणी वाटून घेतली. तर माझी आजी अशाच पद्धतीने चटणी वाटून गाडग्यामध्ये भरून ठेवायची आणि ती गाडग्यातली चटणी जशी जशी ती मुरत जायची तशी तशी तिची चव आणखीनच वाढत जायची. तर त्याच पद्धतीने मी ही आज पाट्यावर मस्त अशी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे आणि खूप सुंदर. तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल पहा. मस्त अशी लसूण मिरचीची चटणी पाट्यावर वाटली आज. लसूण जास्त घातल्यामुळे ना मिरचीचा कलर नाही आला त्याला, पण छान चटणी एकदम मस्त चवदार झाली असेल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशीच लसणाच्या पाकळ्या जास्त घालून चटणी वाटून ठेवा. खूप चवदार आणि जशी जशी मुरत जाईन तशी तशी आणखी चव वाढत जाणारी ही लाल मिरचीची पाट्यावर वाटलेली चटकदार चटणी. तर कुणाला आवडणार नाही. जेवणाबरोबर थोडंसं तेलाची धार घेऊन आणि खूप सुंदर अशी ही चटणी लागते पहा.